हॅलो आणि नमस्कार. मी सुवर्णाच्या जग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. आणि बघा, आज आपण बनवतो एकदम चविष्ट, सोपी आणि सगळ्यांच्या आवडीचीच रेसिपी. तर दिसायला जरी हे मोदक दिसले असले तरी हे मोदक नाही आहेत. तर आज आपण बनवतोय मोमोज, ते पण एकदम हेल्दी व्हर्जन. तर हे बनवायला खूप सोपे आहेत आणि आपण गव्हाच्या पिठापासून बनवत आहोत, त्यामुळे तुम्ही लहान मुलांना आवर्जून देऊ शकता. आणि त्याचसोबत आपण बनवतोय एकदम मस्त चटपटीत मोमोज पराठा. तर हे बघा, अशा प्रकारे एकदम सोपी रेसिपी आहे. तर जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी शिकायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा, सुरुवातीला मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती. त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे. आता यामध्ये मी घालते लसूण. तर लसूण असा बारीक कापून घ्यायचा आहे. आणि आपण एकाच भाजीमधून 2 प्रकारचे स्टफिंग बनवत आहोत, एक मोमोज आणि दुसरा पराठा. तर बघा, अशा प्रकारे मी आलं आणि लसूण घालून घेतलेलं आहे आणि मस्त असं परतून घेते. आता यामध्ये घालूयात हिरवी मिरची. तर इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत. जर तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर स्किप करू शकता. तर असं मस्त परतून घ्यायचं आहे. आणि या मोमोजसमोर तुमचे बाहेरचे जे मोमो आहेत ते एकदम फिके आहेत आणि ते अनहेल्दी पण आहेत. तर मैदा वगैरे आपण वापरत नाही आहोत. तर हे तुम्ही नक्की घरी ट्राय करा. एकदम हेल्दी आणि इझी आहे. आता यामध्ये मी घालते बारीक चिरलेला कांदा. तर कांदा मी इथे 2 घेतलेले आहेत आणि बारीक कापून घेतलेले आहेत. तर हे मी चॉपरच्या साहाय्याने बारीक कापलेलं आहे. म्हणजे काय होतं की एकदम मस्त बारीक असं चॉप होऊन जातं. आता कांदा आपल्याला काय करायचं आहे, मस्त असं सॉटे करून घ्यायचं आहे. आता यामध्ये घालूयात पुढचे जिन्नस. तर इथे मी घालते शिमला मिरची. शिमला मिरचीसुद्धा मी चॉपरमध्ये मस्त बारीक करून घेतलेली आहे आणि ती इथे घालूयात. तर इथे मी 2 शिमला मिरचीचा वापर केलेला आहे. त्यानंतर इथे मी घालते पत्ताकोबी. तर कोबीसुद्धा मी मस्त असं बारीक चॉप करून घेतलेला आहे चॉपरने. आणि गाजरसुद्धा असं मस्त बारीक चॉप करून घेतलेलं आहे बघा. तर सगळ्या भाज्या इथे मी घातलेल्या आहेत. तर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही कोणती भाजी कमी जास्ती करू शकता. तर काहीच प्रॉब्लेम होणार नाही. आणि याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे एकदम कलरफुल असं दिसत आहे. आणि लहान मुलं जेव्हा भाजी खात नाहीत तर त्यावेळेला तुम्ही हे ट्राय करू शकता. तर आता यामध्ये मी थोडंसं अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा धने पावडर घातलेली आहे आणि थोडासा गरम मसाला घातलेला आहे. कारण याला आपल्याला इंडियन लूक पण आणि इंडियन फ्लेवर पण द्यायचा आहे. तर हे बघा, अशा प्रकारे मस्त मी असं याला परतवून घेतलेलं आहे आणि मस्त एकदम कलरफुल असं हे दिसत आहे. आता यामध्ये आपण सॉस घालूयात. तर यामध्ये मी घालते सोया सॉस एक 2 चमचे, त्यानंतर रेड चिली सॉस 2 ते 3 चमचे. तर जसं तुम्ही तिखट खाता त्या अकॉर्डिंग तुम्ही इथे घाला. आणि थोडंसं मीठ घालायचं आहे. तर आपण सॉस घातलेले आहेत, त्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं. तर मीठ थोडंसं सांभाळून घाला आणि याला पुन्हा परतून घ्या मस्तपैकी. हे बघा असं. आणि बघा, एकदम बनवायला सोपं आहे. अजिबात यामध्ये जास्ती झंझट नाही आहे. फक्त भाज्या जर तुम्ही चॉपरने चॉप केल्यात तर एकदम कमी वेळात होतील. अन्यथा याला टाईम लागेल. बाकी सगळी प्रोसेस एकदम सोपी आहे. आता थोडीशी घालते वरून मी कोथिंबीर आणि पुन्हा मिक्स करून घेते बघा असं. आणि आपल्याला काय करायचं ना, जेव्हा आपण भाज्या अशा मस्त बारीक कापून घेतो ना, तर यांना शिजायला सुद्धा वेळ लागत नाही. अगदी कमी वेळात होतात. आता बघा, मस्तपैकी यावरती मी झाकण ठेवूयात आणि याला 1-2 मिनिटं वाफ काढून देऊयात. तर 2 मिनिटाच्या नंतर बघा, मस्त अशी आपली परफेक्ट अशी भाजी तयार झालेली आहे बघा. मी जवळून दाखवते तुम्हाला आणि एकदम मस्त रंगीबेरंगी दिसत आहे. तर आता आपण याला काय करूयात, बाजूला ठेवून देऊयात आणि पुढची प्रोसेस करूयात. तर बघा, इथे मी गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे. तर जसं आपण चपातीला वगैरे पीठ मळतो ना, सेम तीच प्रोसेस आहे. तर इथे मी पीठ मळताना दाखवलं नाही आहे, कारण पीठ मळायला सगळ्यांनाच येतं. तर त्यामुळे दाखवणं गरजेचं नाही आहे, पण मी गव्हाचंच पीठ वापरलेलं आहे. आता याला मस्त असं लाटून घ्यायचे आहे. तर मी एक लहान पुरी इथे लाटून घेते. जेवढे आपल्याला मोमो छोटे मोठे बनवायचे, ज्या शेपमध्ये बनवायचे आहेत, तर तेवढी आपण काय करूयात, पोळी लाटून घेऊयात अशा प्रकारे. हे बघा, अशा प्रकारे. आता काय करायचं आहे, एकदम जास्त पातळ किंवा जास्त जाडी अशी आपल्याला लाटायची नाही आहे. तर मीडियममध्ये लाटायची आहे. जर जास्त जाडी लाटली तर मग पीठ लागेल आणि जास्ती पातळ केली तर मग
चिपकायचा चान्स असतो. तर बघा मी दाखवते, एवढी जाडी आपल्याला लाटायची आहे. तर पोळी लाटून झालेली आहे. आता यावरती आपण जे मिश्रण बनवून ठेवलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 ते 1.5 चमचा घेतलेला आहे मिश्रण आणि मी दाखवते अशा प्रकारे काय करायचं, याला फोल्ड करून घ्यायचं आहे. जसं आपण मोदक बनवतो ना त्याच प्रकारे. तर गव्हाच्या पिठाचे मोदक आपण बनवतो ना तसेच हे पण बनवायचे आहेत. फक्त यामध्ये स्टफिंग वेगळी घालायची आहे आणि बघा असं कव्हर करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि जर तुम्हाला वाटलंच एक्स्ट्रा पीठ आहे तर तुम्ही एक्स्ट्रा पीठ काढून घेऊ शकता आणि नाही घेतलं तरी चालेल. ते बघा मस्त असा हा बनून तयार झालेला आहे मोमोज. तशाच प्रकारे मी आता दुसरा पण बनवून दाखवते. तर पोळी लाटून घेतलेली आहे आणि त्यावरती पुन्हा मिश्रण घालते जे आपण बनवून ठेवलेलं आणि पुन्हा याला काय करायचं आहे, असं मस्त कॉर्नर जे याचे कडा आहेत अशा फोल्ड करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून हे उघडणार नाही आणि एकदम मस्त असं बंद होऊन जाईल. तर इथे मी पीठ मळताना गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं 1 चमचा तेल आणि मिठाचा वापर केलेला आहे आणि मग याला मळलेलं आहे. तर कणिक जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नाही मळले. तर हे बघा आता मस्त परफेक्ट असं हे झालेलं आहे आणि हा मोदकसुद्धा बघा एकदम मस्त असं झालेला आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, सगळे बनवून घ्यायचे आहेत. आता बघा मी एक चाळणी घेतलेली आहे. आता त्याला मी थोडंसं तेल लावून घेते आहे. अशा प्रकारे जरासं हलकंसं तेल लावायचं आहे, म्हणजे काय होईल की हे मोमोज जे आहेत ते चिपकतील नाही आणि जे एकदम मस्त असे निघतील. तर हे बघा अशा प्रकारे हलकंसं तेल लावून घेतलेलं आहे मी. आता जे आपण तयार करून मोमोज ठेवलेले त्यामध्ये ठेवून देऊयात. हे बघा अशा प्रकारे. तर तुम्हाला कितपत लहान, छोटे, मोठे जसे बनवायचे तसे तुम्ही बनवू शकता. तर हे बघा आता मी असं याला ठेवून देते आणि आपल्याला काय करायचं आहे ना, उकळून घ्यायचं आहे. जसं आपण मोदक उकडतो तर उकडायला याला कमसे कम आपल्याला मीडियम फ्लेमवरती 7 ते 8 मिनिटं लागतात. तर बघा आता मी टोपामध्ये पाणी गरम करून ठेवलेलं आहे आणि त्यावरती ही चाळणी ठेवून देते. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की जी चाळणी आहे ती आपली एकदम पाण्याला टच होता कामा नये. तर थोडंसं अंतर ठेवायचं आहे पाण्यामध्ये आणि चाळणीमध्ये. तर याला मी उकडून घेतले बघा 5 ते 7 मिनिटं आणि एकदम परफेक्ट असे आपले मोमोज तयार झालेले आहेत. तर आता आपण काय करूया, त्यांना काढून घेऊयात. तर मी यांना काढून घेते. हे बघा एकदम परफेक्ट असे झालेले आहेत आणि आपण तळाला चाळणीला तेल लावलेलं त्यामुळे हे एकदम सहज निघतात. तर याला मी प्लेटमध्ये काढून घेते. तर हे बघा दिसायला किती मस्त दिसतायत, एकदम चवदार आणि खरंच हे चवीला तेवढेच मस्त लागतात. तर अशा प्रकारे तुम्ही एकदा ट्राय करून बघा. नक्कीच तुम्हाला आवडतील. आणि यामध्ये मी घेतली आहे लाल चटणी. लाल चटणी आणि मोमोजचं कॉम्बिनेशन एकदम परफेक्ट आहे. तर बघा परफेक्ट असे आपले मोमोज तयार झालेले आहेत. आता मी तुम्हाला एक तोडूनसुद्धा दाखवते. हे बघा किती मस्त स्टफिंग आतपर्यंत गेलेली आहे आणि एकदम चवदार चविष्ट असे मोमोज तयार झालेले आहेत आणि बनवायलासुद्धा खूप सोपे आहेत. कुणीही सहज बनवू शकतं. तर चला आता आपण पराठा बनवूया. तर त्यासाठी बघा सेम प्रोसेस आहे. फक्त मी पीठ पण तेच वापरलं आहे आणि स्टफिंगसुद्धा तीच वापरली आहे. फक्त याला भाजण्याची मेथड थोडी वेगळी आहे, शिजवण्याची. तर अशी आता एकदम मस्त गोल पोळी लाटून घ्यायची आहे. मी एक पिठाचा गोळा घेऊन मस्त अशी पोळी लाटून घेतलेली आहे. तर तेच मी गव्हाचं पीठ इथे वापरलेलं आहे. हे बघा अशा प्रकारे. तर गोल मस्त पोळी लाटलेली आहे. आता यावरती मिश्रण घालून घेऊयात जे आपण मोमोजसाठी बनवलेलं. हे बघा अशा प्रकारे परफेक्ट एकदम मिश्रण मी यामध्ये घालून घेते, म्हणजे काय होईल की यामध्ये एकदम फिलिंग आतपर्यंत भरेल आणि मग हे खाताना एकदम चविष्ट असे लागतील. तर मी याला ट्रायंग्युलर शेपमध्ये बनवत आहे, त्यामुळे याला असा ट्रायंगलचा शेप देत आहे. जर तुम्हाला वाटलं असेल तुम्ही कोणत्याही तुमच्या आवडीच्या शेपमध्ये यांना बनवू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. ट्रायंगलमध्ये बनवण्यासाठी बघा असं मी दाखवते. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, पहिली साईड त्यानंतर दुसरी साईड अशी फोल्ड करून घ्यायची आहे. त्यानंतर आता जी उरलेली तिसरी साईड आहे ती अशी बंद करून घ्यायची आहे आणि मग फोल्ड करायची आहे, म्हणजे आपला एक ट्रायंगल एकदम परफेक्टली तयार होतो. तर हे बघा अशा प्रकारे एकदम परफेक्ट असा आपला ट्रायंगल बनलेला आहे. तर आता याला काय करूयात, हलकंसं पीठ लावून लाटून घेऊयात, म्हणजे थोडासा हा इव्हन होईल आणि हे जे आतमधलं फिलिंग आहे सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड होईल. तर जास्त लाटायचं नाही आहे, थोडंसं हलकं लाटायचं आहे बस.
तर बघा आपला एकदम परफेक्ट असा पराठा शेकण्यासाठी तयार झालेला आहे. आता मी पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये याला काय करते शेकून घेते. तर बघा मस्त असा क्रिस्पी झालेला आहे आणि गोल्डन ब्राऊन झालेला आहे. दुसऱ्या बाजूने मी पलटून याला शेकून घेतलेलं आहे. तर बघा दोन्ही बाजूने असं आलटून पालटून शेकायचं आहे आणि याला मी थोडंसं आता तेल लावणार आहे. जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही तुपाचा किंवा बटरचा वापर करू शकता, पण मी हलकंसं इथे तेल वापरते. आणि जर तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर तुपाचा वापर करा, म्हणजे काय होतं की त्यांच्या हेल्थसाठी एकदम परफेक्ट अशी रेसिपी तयार होते. तर बघा हलकंसं मी इथे तेल लावलं आहे आणि याला मस्त असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेते, जेणेकरून काय होईल की हे एकदम व्यवस्थित असं शिजेल. आपली जी स्टफिंग आहे ती ऑलरेडी शिजलेली आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, जो बाहेरचं पीठ आहे ते शिजवून घ्यायचं आहे परफेक्ट. तर हे बघा मस्त असा आपला एकदम क्रिस्पीसा पराठा तयार झालेला आहे. तर आता आपण काय करूया, त्याला काढून घेऊयात. तर याला मी काढून घेते. हे बघा असा पलटी करून मस्त दोन्ही बाजून शेकून झालेलं आहे बघा. तर याला आता काय करूयात आपण काढून घेऊयात आणि याला बघा किती जवळून दाखवते मी तुम्हाला, एकदम सुंदर असा दिसतोय ना. तर याला आपण आता सर्व करूया. तर तुम्हाला ज्या चटणीबरोबर पाहिजे त्या चटणीबरोबर तुम्ही याला सर्व करू शकता. मी तोडून दाखवते बघा. एकदम परफेक्ट असा आपला पराठा तयार झालेला आहे. तर जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.